ध्यायेन नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गम् परशुमृगवराभीतिहस्तम् प्रसन्नम् पद्मासीनम् समन्तातसुतम् अमरगणेर्व्याघ्रकृतिम् वसानम् विश्वाद्यं विश्वबीजम् निखिलभयहरम् पंचवक्त्रं त्रिनेत्रम् यात्रा एक पवित्र शब्द. हा नुसता प्रवास नाही की नुसती पायपीठी नाही. यात्रा म्हणजे पूर्णत्वाकडे जाणारी पावलं, निश्चित ध्येय, कालावधी आणि तन मन धन अर्पून भान विसरून नवी अनुभूती घेणारी मनोभावना. यात्रा परमेश्वराच्या दिशेने जाणारा एक मार्ग. अशा अनेक यात्रा आहेत, जवळच्या लांब पल्ल्याच्या तीर्थक्षेत्रांच्या. पण यात्रेचा सर्वोच्च शिखरबिंदू असेल तर कैलास मानस सरोवर यात्रा. ही यात्रा हिमालयाच्या उत्तुंग शिखरातून, ही यात्रा निसर्गाच्या बदलत्या रूपांना साक्षी ठेवून, ही यात्रा घडते स्वत्व विसरून नवा आत्मसाक्षात्कार घडवणारी. 20,000 फूट उंचीवरील हे स्थान प्राचीन काळापासून भक्तांना आकर्षून घेत आलेलं आहे. वेद, उपनिषद, पुराण, स्कंद पुराण यात उल्लेख असणारा कैलास मानस सरोवराचा परिसर आज 21व्या शतकातही तसाच अबाधित आहे, तितकाच पवित्र आणि रोमांचकारीही. बदलत्या हवामानातून, उंच सखल प्रदेशातून, खळाळत जाणाऱ्या अजस्त्र नदींच्या प्रवाहातून पावलं पडत असतात ती कैलास पर्वताच्या दर्शनाच्या आतुरतेनं. या प्रवासात अडचणींचे डोंगर उभे राहतात, तेही अचानक. मग आत्मविश्वासानं, एक दिलानं, सहकार्यानं हे डोंगर पार होतात. नवे सहकारी याच यात्रेत लाभतात. जात पात धर्म, श्रीमंत गरीब या पलीकडचं एक नव नातं निर्माण होतं, ते म्हणजे कैलास यात्री. अध्यात्माचा अनुभव देणारी, छायाचित्रकारांना आव्हान ठरणारी, गिर्यारोहकांना नवा आत्मविश्वास देणारी,
जीवनाच्या आनंदाला नवा संदर्भ देणारी ही कैलास मानस सरोवर यात्रा जगातल्या पवित्र यात्रांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. चीन, तिबेट आणि भारत या देशातून जाणारा या यात्रेचा मार्ग मैलोन-मैल आहे, आव्हानात्मक आहे. दिवस रात्र निसर्गाची न अनुभवलेली रूप साकारणारा आहे. इथं सूर्य उगवतो तो शिखर उजळवणारा आणि दिवस मावळतो तो कृतकृत्य झाल्याचं समाधान देणारा. भारताचा मुकुटमणी, पर्वतांचा अधिपती, देवात्मा हिमालय पर्वत हा पृथ्वीचा मानदंड आहे. तो इतका विशाल आहे की त्याला अनादी कालापासून देवता स्वरूप मानलं गेलंय. या उत्तुंग हिमालयाविषयी भारतीयांच्या मनी अनामिक अशी ओढ आहे. वेद, उपनिषद, पुराण, स्कंद पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवान शंकराचं निवासस्थान असणाऱ्या कैलास पर्वताचा आणि पवित्र मानस सरोवराचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. भगवान शंकरांना पर्वतांचा देव मानतात. त्यांची अर्धांगिनी देवी पार्वती ही नगाधिराज हिमालयाची पुत्री. त्यामुळं शंकर पार्वती यांच्याबरोबरच हिमालयाबद्दलही प्रत्येकाच्या मनात अपार श्रद्धा आहे. कैलास मानस सरोवर यात्रा म्हणजे जगातील सर्वात लांब पल्ल्याची, कठीण, जास्त वेळ घेणारी, अपूर्व पण प्रचंड खडतर अशी आपल्या हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात सर्वोच्च बहुमान प्राप्त असलेली पवित्र यात्रा आहे. 20,000 फूट उंचीवरील हे स्थान विविध पर्वतराशी, चीन, तिबेट, भारत या देशातील प्रवास, बदलतं हवामान आणि हिमालयाच्या शिखरातून नद्यांच्या प्रवाहाजवळून होणारा मैलोन-मैल रोमांचकारी प्रवास यासाठी देखील ही यात्रा आव्हानात्मक आहे. संपूर्ण हिमालय पायी ओलांडताना येणारे आव्हानात्मक अनुभव अवर्णनीय आहेत. असं असूनही दरवर्षी अनेक जाती धर्मांचे लोक या पवित्र यात्रेला जायसाठी इच्छुक असतात. पण तिथल्या अतिथंड हवामानामुळे वर्षातील फक्त 4 महिनेच म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये तिथं जाणं शक्य असतं आणि त्यामुळं बऱ्याच लोकांची इच्छा असूनही यात्रेला जायला मिळत नाही. त्यामुळे त्यांची निराशा होत असते. भारत सरकारतर्फे विदेश मंत्रालयातील चीन विभागाकडून कैलास मानसरोवर यात्रेसंबंधीची जाहिरात जानेवारी महिन्यात भारतातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसिद्ध होते. यात्रेसाठी अर्ज करतेवेळी इच्छुक यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणं अतिशय गरजेचं आहे. कारण या यात्रेचा मार्ग परदेशातून म्हणजेच चीन व्याप्त तिबेटमधून जातो. यात्रेसाठी निवड झाल्याचं पत्र विदेश मंत्रालयाकडून आल्यानंतर आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ ट्रेडमिल टेस्ट, छातीचा एक्सरे, रक्त, शौच, लघवी यांचे रिपोर्ट्स. या यात्रेचा सर्वसाधारण खर्च 60 ते 65 हजार रुपये इतका येतो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये सर्वसाधारण प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे 16 तुकड्या यात्रेकरता रवाना होत असतात. एका तुकडीमध्ये कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 40 लोकांची सोय केलेली असते. या यात्रेसाठी संपूर्ण भारतातून हजारो इच्छुकांचे अर्ज आलेले असतात. पण सर्वसाधारण 500 ते 600 यात्रेकरूंनाच या यात्रेचा लाभ मिळतो. कैलास मानस सरोवर यात्रा ही भारत सरकारतर्फे विदेश मंत्रालयातील चीन विभागाकडून आयोजित केली जाते आणि या यात्रेची अंमलबजावणी भारतामध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या कुमाऊ मंडळ विकास निगमतर्फे तर चीनमध्ये अली टूर्स आणि ट्रॅव्हल्स या कंपनीतर्फे पार पाडण्यात येते. एकूण 27 दिवसांच्या खडतर प्रवासामध्ये आपल्या सर्वसामान्यांशी आणि जगाशी संपूर्ण संपर्क तुटलेला असतो आणि एकच ध्येय उराशी बाळगून आपल्या सहयात्रेकरूंच्या सोबतीनं आपली यात्रा चालू असते. या 27 दिवसांपैकी 16 दिवस पायी प्रवास करावा लागतो आणि एकूण 257 किलोमीटर चालावं लागतं. म्हणजे अंदाजे 3,65,000 पावलं. हे चालणं म्हणजे चालणं नसून यात्रेची सुरुवात सर्वसाधारणपणे 3,000 फुटांवरून सुरू होऊन ती 19,500 फुटांपर्यंत जाते आणि पुन्हा 3,000 फुटांवर घेऊन येते. तसंच भारतात आणि चीनमध्ये मिळून 1,690 किलोमीटरच्या बस प्रवासासाठी साधारणपणे 10 दिवस लागतात. तर या यात्रेत 2 दिवसांची विश्रांतीही मिळते. 1999 सालच्या
9व्या बॅच मधून गेलेल्या कोल्हापूरच्या सन्मती मिरजे यांनी जे भाविक या पवित्र यात्रेला जाऊ इच्छितात त्यांना या यात्रेसंबंधीचं मार्गदर्शन आणि संपूर्ण माहिती मिळावी आणि जे भाविक या यात्रेला जाऊ शकत नाहीत अशा सर्वांना घर बसल्या कैलास मानसचं दर्शन व्हावं, तसंच या यात्रेबद्दलचे समज गैरसमज दूर होऊन सत्य परिस्थिती समजावी या उद्देशानंच प्रेरित होऊन या चित्रफितीची निर्मिती आणि छायाचित्रण त्यांनी स्वतः केलेलं आहे. तसंच या चित्रफितीचा उद्देश म्हणजे कैलास मानस सरोवरची तांत्रिक माहिती व्हावी हा असल्यानं यात्रेकरूंना या भागाची, हवामानाची, स्थळांची, प्रशासकीय सेवा, आंतरराष्ट्रीय नियम, येणाऱ्या अडचणी इत्यादी बाबींची माहिती व्हावी हा आहे. आपण संपूर्ण यात्रा काळात निसर्गाच्या सानिध्यात असतो. इथल्या हवामानाचं स्वरूप अनिश्चित असल्यानं यामध्ये बदल हे संभवतात आणि प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असूही शकतात. या चित्रफितीचं संकलन कोल्हापुरातील मीरा स्टुडिओ इथं सतीश ठक्कर आणि निखिल ठक्कर यांनी केलेला आहे. या चित्रफितीच्या निर्मितीसाठी कोल्हापूर येथील सेवाभावी सहज सेवा ट्रस्ट आणि या ट्रस्टनं पुरस्कृत केलेल्या कैलास मानस सरोवर यात्री संघ आणि या संघाचे सदस्य कैलास यात्री यांचं अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. यात्रेची सुरुवात दिल्ली इथून होते. दिल्लीतून बसनं उत्तर प्रदेशातील पिथौरागड जिल्ह्यातील धारचुला इथं घेऊन जाण्यात येतं. धारचुलाहून बसनं मंगतीपर्यंत घेऊन जातात. मंगतीहून प्रत्यक्ष चालायला सुरुवात होते. तिथून पुढे मग गाला, मालपा, बुद्धी, गुंजी, मग कालापानी, नाभिढांग, लिपुलेक पास इथं भारतीय हद्दीतील यात्रा संपते. पुढे आपली यात्रा चीनच्या हद्दीतून सुरू होते. आपण पहिल्यांदा तकलाकोटला जातो. तिथून कैलासच्या प्रदक्षिणेसाठी तारचेन, डेरापूक, झोंगझेरबू या मार्गे तारचेन आणि त्यानंतर मानसच्या परिक्रमेसाठी होरे येथून सुरुवात होते आणि नंतर चुग्गू, जैदी आणि पुन्हा तकलाकोटला येते. यात्रेचा पहिला दिवस दिल्ली. या यात्रेची सुरुवात दिल्लीतून होते. सर्व यात्रेकरू दिल्लीतील अशोका यात्री निवास या सरकारी हॉटेलमध्ये जमतात. इथं दिल्ली शासनामार्फत राहण्याची मोफत सोय केलेली असते. पहिल्या दिवशी आपल्याला केंद्र शासनाच्या साऊथ ब्लॉक या इमारतीतील विदेश मंत्रालयाच्या दालनामध्ये घेऊन जाण्यात येतं. तिथं आपल्याला या यात्रेबद्दल थोडक्यात माहिती दिली जाते. तिथंच आपल्याकडून चीनचा व्हिसा मिळवण्यासाठी आपला पासपोर्ट घेतला जातो आणि व्हिसा फी 200 रुपये घेतली जाते. तसंच आपणाकडून लिहून मागवलेला इंडेमनिटी बॉन्डही इथंच जमा करून घेतला जातो आणि त्यानंतर आपल्याला वैद्यकीय तपासणीसाठी ITBPच्या मुख्य दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यात येतं. सर्व यात्रेकरूंची तपासणी पूर्ण व्हायला जवळजवळ संध्याकाळ होते. दिल्लीतला दुसरा दिवस पुन्हा विदेश मंत्रालयाच्या दालनामध्ये घेऊन जाण्यात येतं. तिथं आपल्याला वैद्यकीय तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या यात्रेकरूंची नावं सांगितली जातात. इथंच आपल्याबरोबर यात्रेला येणाऱ्या सहकारी अधिकाऱ्यांची ओळखही करून दिली जाते. विदेश मंत्रालयातर्फे प्रत्येक बॅच बरोबर एक अंडर सेक्रेटरीच्या हुद्द्याचा किंवा त्याच्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी म्हणजे समन्वय अधिकारी, लियाझन ऑफिसर म्हणून पाठवला जातो. यात्रेच्या काळात या अधिकाऱ्यानं घेतलेले निर्णय सर्वांवरच बंधनकारक असतात. ओळख झाल्यानंतर सर्वांना त्यांचे पासपोर्ट परत दिले जातात आणि सर्व यात्रेकरूंना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेमध्ये डॉलर खरेदीसाठी घेऊन जातात. तिसरा दिवस उजाडतो तो काठ गोदामाकडे बसनं प्रयाण करण्यासाठी. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 3 दिवसांच्या बस प्रवासाला सुरुवात होते. इथून पुढच्या प्रवासाची, राहण्याची आणि खाण्यापिण्याची जबाबदारी कुमाऊ मंडल विकास निगम म्हणजेच KMVN यांनी घेतलेली असते. या बस प्रवासात दिल्लीहून काठगोदामला जायचं असतं. हा प्रवास 275 किलोमीटरचा आहे. या प्रवासाकरता KMVN मार्फत मोठ्या आराम बसची सोय केलेली असते. काठगोदामला राहण्याची व्यवस्था KMVN यांच्या गेस्ट हाऊस मध्ये केलेली असते. काठगोदामहून बागेश्वरकडे जाणारा चौथा दिवस. या चौथ्या दिवशी काठगोदामहून निघून मुक्काम बागेश्वर या ठिकाणी होतो.
काठगोदाम इथून पुढचा प्रवास हा संपूर्ण घाटांचा असल्यामुळं 2 मिनी लक्झरीतून प्रवास सुरू होतो आणि त्यामुळं यात्रेकरूंचा ग्रुप विभागला जातो. काठगोदाम ते बागेश्वर हे अंतर 182 किलोमीटर आहे. काठगोदाम सोडल्यानंतर जवळजवळ 1 तासानंतर आपण भीमताल या ठिकाणी येऊन पोहोचतो. निसर्गरम्य असा भीमताल पाहण्यासाठी आपली गाडी तिथं थोडा वेळ थांबवतात. या सुंदर तलावाचा संबंध महाभारतातील भीमाशी लावला जातो. या तलावाची समुद्र सपाटीपासूनची उंची 4450 फूट इतकी आहे. त्यानंतर 1 तासांचा प्रवास केल्यानंतर आपण समुद्र सपाटीपासून 5600 फूट उंचीवरील भोवाली या ठिकाणी येऊन पोहोचतो. इथं सकाळचा नाश्ता आणि सर्व यात्रेकरूंच्या ग्रुप फोटोची व्यवस्था KMVN मार्फत केलेली असते. प्रत्येक बॅच ही जवळजवळ 40 यात्रेकरूंची असते. त्यामध्ये 18 वर्षांची तरुण मुलं मुली असतातच, तर 60 ते 70 वर्ष वयाच्या शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व्यक्तीही असतात. बॅच बनवतानाच विदेश मंत्रालयानं अशी दक्षताच घेतलेली असते की या बॅचचं सरासरी वयोमान 40 ते 45 वर्ष राहील. दुपारचं जेवण हे नैनिताल जवळील अल्मोडा या ठिकाणी KMVNच्या विश्रामगृहात दिलं जातं. सर्वसाधारण संध्याकाळी आपण बागेश्वर या गावी पोहोचतो. इथंही KMVNचे सुंदर असं विश्रामगृह आहे आणि आपली सोय याच विश्रामगृहात केली असते. बागेश्वर हे गाव शरयू नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथं गोमती आणि शरयू या 2 नद्यांचा संगम होतो आणि या संगमाच्या ठिकाणी भगवान शंकराचं पुरातन असं मंदिर आहे. 5वा दिवस बागेश्वर ते धारचुला. 5व्या दिवशी बागेश्वरहून धारचुलासाठी निघावं लागतं. हा प्रवास 165 किलोमीटरचा आहे आणि सर्व प्रवास घाटातला आहे. या प्रवासात चहा पाण्यासाठी आपल्याला चकोरी येथील विश्रामगृहात थांबवतात. चकोरी येथील वातावरण जर स्वच्छ असेल तर या ठिकाणाहून नेपाळमधील पामस व्हॅलीमध्ये असणाऱ्या सुंदर अशा अन्नपूर्णा पर्वतराशींच्या शिखरांचं विहंगम दर्शन होतं. यानंतर आपल्याला दुपारचं जेवण डिडीहाट या गावातील विश्रामगृहात दिलं जातं आणि संध्याकाळी आपण धारचुलाला पोहोचतो. उत्तर प्रदेशातील पिथौरागड जिल्ह्यातील भारत नेपाळ सीमेवरील कालीगंगा नदीच्या तीरावरील धारचुला हे गाव समुद्र सपाटीपासून अंदाजे 3000 फूट उंचीवर वसलेल्या या गावाच्या नावाप्रमाणे म्हणजेच 4 बाजूला डोंगर आणि चुल्लीसारखा आकार असलेलं हे गाव 4 डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे. हे गाव कैलास मानसरोवर यात्रेचा बेस कॅम्प म्हणून ओळखलं जातं. मनुष्यवस्ती, व्यवसाय, बाजारपेठ, वाहतुकीची आणि दळणवळणाची सोय असलेलं या यात्रेतील अखेरचं ठिकाण. पूर्वी इथूनच यात्रेसाठी पायी जावं लागे, पण आता मंगतीपर्यंत बसचा रस्ता झालेला आहे. धारचुलाच्या बेस कॅम्प पासून यात्रेतील सर्व कॅम्प हे बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे जोडलेले आहेत. तसंच दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाशी इथूनच संपर्क साधला जातो. ही आहे कालीगंगा नदी. हिमाच्छादित पर्वत शिखरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या काही प्रमुख नद्यांपैकी ही एक नदी. 16,000 फुटांवर कालापानी इथं उगम पावणारी ही नदी स्वतःच्या प्रवाहामध्ये अनेक नाले, ओढे, नद्यांना सामावून घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करून समुद्राला मिळते. कालीगंगा नदीच्या पलीकडं नेपाळची हद्द आहे. भारत आणि नेपाळ या 2 देशांना जोडणारा एक पूल कालीगंगा नदीवर उभारण्यात आलेला आहे. आपण त्या पुलावरून नेपाळच्या हद्दीत जाऊ शकतो. तिथं एक कस्टमचा चेक नाका आहे. आपल्याला नेपाळमधून संध्याकाळी 7 वाजण्याच्या आतच भारतात यावं लागतं. यात्रेकरूंना यात्रेच्या काळात हवे असणारे घोडेवाले, हमाल किंवा पोर्टर इथंच ठरवून घ्यावे लागतात. घोडेवाले दिवसाला 150 रुपये घेतात तर पोर्टर 115 रुपये. मंगटीपासून लिपुलेक पास पर्यंत ही यात्रा जरी 6 दिवसांची असली तरी प्रत्यक्षात घोडेवाले आणि पोर्टर 7 दिवसांचे पैसे घेतात. यात्रेची खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती 6व्या दिवशी धारचुला ते गाला. आज मंगतीपासून प्रत्यक्षात चालायला सुरुवात होते. धारचुला सोडण्यापूर्वी प्रत्येक यात्रेकरूच्या सामानाचं वजन जुन्या पद्धतीच्या वजनकाट्यावरच केलं जातं. या यात्रेच्या नियमांप्रमाणेच प्रत्येक यात्रेकरूला 25 किलो वजनाचं सामान घेऊन येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त सामान झाल्यास जादा हमाली द्यावी लागते. नियमांप्रमाणे घेतलेलं सामान वाहून नेण्याची संपूर्ण जबाबदारी ही यात्रा आयोजकांची आहे. तसंच आपण जर पोर्टर घेतला असेल तर त्यानं जास्तीत जास्त 15 किलो वजन उचलण्याचं त्याच्यावरच बंधन आहे.
धारचुला ते मंगती हा तवा घाटातील 45 किलोमीटरचा प्रवास बसनं करून नंतर चालायला सुरुवात करावी लागते. हा घाटाचा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. रस्त्याच्या एका बाजूला दगड मातीचे उंच उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला सुसाट वेगानं वाहत जाणारी काली गंगा नदी. हिमालयामध्ये पाऊस ही तर नित्याची बाब आहे. कधी कधी जादा पाऊस पडल्यानंतर डोंगर धारेवरील माती पाण्याबरोबर वाहते आणि डोंगराच्या उतारावर असणारे मोठमोठाले दगड सुटतात आणि गडगडत रस्त्यावर येऊन पडतात. त्यामुळे संपूर्ण घाट रस्ता दगड माती आणि त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होतो. अशा वेळी यात्रेकरूंना रस्त्यात निर्माण झालेले अडथळे काळजीपूर्वक पार करतच चालत जावं लागतं. मुसळधार पावसामुळे यात्रेच्या मार्गावर अनेक जलप्रपात उंच कड्यांवरून कोसळत असतात. अशा अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत मार्गक्रमणा करावी लागते. इतर वेळी हे 45 किलोमीटर अंतर बसनं पार करण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. कारण 100% प्रवास हा अतिशय धोकादायक आणि वेड्या वाकड्या वळण रस्त्यावरूनच करावा लागतो. उत्तर प्रदेश सरकारतर्फे यात्रेकरूंच्या बरोबरच गुंजीपर्यंत जाण्यासाठी 2 पोलीस अधिकारी दिलेले असतात. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांजवळ वायरलेस सेट असतात. यापैकी एक अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या पुढे असतो. यात्रेमध्ये त्याच्या पुढे कुणालाही जाण्याची परवानगी नसते. त्याला बॅचचा हेड असं म्हणतात. तसंच दुसरा अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या मागे असतो. यात्रेमध्ये त्याच्या मागे कुणालाही राहण्याची परवानगी नसते. त्याला बॅचची टेल असं म्हणतात. हे वायरलेस सेट बेस कॅम्प धारचुला आणि आपण चाललेल्या पुढच्या ठिकाणाशी जोडलेले असतात. तसंच उत्तर प्रदेश सरकारतर्फे एक डॉक्टर आणि एक कंपाऊंडर प्राथमिक औषधं आणि साहित्यांसहित आलेला असतो. तसंच एक अधिकृत गाईड आणि एक समन्वय अधिकारी म्हणजेच कोऑर्डिनेटर दिलेला असतो. डोंगराच्या कडा कोसळणं हा इथला रोजचाच एक भाग. म्हणूनच इथं कायमस्वरूपी रस्ता करण्यासाठी आवश्यक ती मशिनरी आणून ठेवलेली असते. यशस्वीपणे यात्रा पूर्ण करून आलेली एक बॅच आपल्याला मंगती इथं भेटते. संपूर्ण यात्रेमध्ये एकूण 6 बॅचेस प्रत्येक दुसऱ्या बॅचला वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. त्यापैकी पहिली भेट मंगती इथं होते. मंगती हे समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणतः 5000 फुटांवर असणारं ठिकाण आहे. तर गाल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 8050 फूट आहे. म्हणजे चालण्याच्या पहिल्याच दिवशी मंगतीहून गालापर्यंत जायचं म्हणजे चालणं नसून पहिल्या टप्प्यापासून ते अखेरपर्यंत फक्त डोंगर चढणं आहे. सर्वसाधारण 3 ते 4000 फूट चढण्यासाठी 2 ते 3 तास चढत राहिल्यावर आपण गाला या ठिकाणी पोहोचतो. 3595 पावलं चढून गेल्यानंतर 2.5 ते 3 किलोमीटरचा प्रवास संपतो आणि आपण गाला इथं पोहोचतो. हा आहे गालाचा कॅम्प. कैलास मानसरोवर यात्रेतील पहिला डोंगरावरील कॅम्प. लाईटची सुविधा यापुढे उपलब्ध नाही. जनरेटरनं 2 तास वीज पुरवठा केला जातो. तेवढाच विद्युत पुरवठा. तसंच पलंगावर आणि मऊ गादीवर झोपायची आपली जर सवय असेल तर ती आपल्याला इथं सोडून द्यावी लागते. आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्यानं आंघोळ करण्याची सवय असेल तर ठीक, नाहीतर आंघोळ करणं हे विसरलेलंच बरं. या माझ्या चित्रफितीतील चालण्याची अंतरं पावलाच्या संख्येवर आधारित आहेत. याचं कारण पावलं किती टाकली हे मोजणारं पेडोमीटर हे उपकरण माझ्या सोबतच होतं. यात्रेतील स्थळांची समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टिमीटर ही माझ्या सोबत होतं. तर ही यात्रा अति उंचीवरील असल्यामुळं वेळोवेळी बदल होणाऱ्या तापमानांची नोंद ठेवण्यासाठी थर्मामीटर अशा अनेक उपकरणांचा उपयोग वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी करण्यात आलेला आहे. इथून पुढे आपल्या हद्दीतील जवळजवळ सर्व कॅम्पवर भारत सरकारतर्फे सॅटेलाइट टेलिफोनची व्यवस्था केलेली आहे. भारतातून भारतात लावलेला हा फोन आंतरराष्ट्रीय होतो, पण बिलाची आकारणी एसटीडीच्या दरानुसार केली जाते. भारत सरकारतर्फे यात्रेकरूंना फोन बिलामध्ये सूटही देण्यात आलेली आहे. यापुढे लोकवस्ती एकदम विरळ होत जाते. डोंगरावरील शेती हेच उपजीविकेचं मुख्य साधन. 7वा दिवस गाला ते बुधी. आज पायी प्रवास गालाहून चालू होतो आणि बुधीला संपतो. वाटेमध्ये
बिंदाकोटी, लखीमपूर, मालपा आणि लामारी ही गावं येतात. अंदाजे 24 किलोमीटर चालत जावं लागतं. या प्रवासाला 10 ते 12 तास लागतात. सकाळी गालाचा कॅम्प सोडतेवेळी KMVN तर्फे दुपारच्या जेवणासाठी पुरी भाजीची पाकिटं बांधून दिली जातात. गालापासून ते बिंदाकोटी पर्यंतचा मार्ग हा सर्वसाधारण 2 किलोमीटरचा आहे आणि एकाच उंचीचा आहे. सुंदर निसर्गातील हा रस्ता आपल्याला स्वर्गीय सुख देतो. हे आहे बिंदाकोटी. इथं शंकराचं मंदिर आहे. इथून लखीमपूरला जाण्यासाठी 4444 पायऱ्या उतरून जावं लागतं. या पायऱ्या एकसारख्या नसून जसे दगड मिळत गेले तसे ते रचलेले आहेत किंवा डोंगरामध्ये खुदाई करून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. काही पायऱ्यांची उंची 6 इंच आहे तर काहींची उंची 2 फूट. हा संपूर्ण मार्ग थोडाफार धोकादायकच आहे, कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि या दरीमधून जोरात वाहणारी कालीगंगा नदी. पाय घसरून पडला तर तो सरळ कालीगंगा नदीतच. कालीगंगा नदी ही एका अर्थानं आपल्याला वाट दर्शवते, पण ती धोकादायक ही ठरू शकते. या पायऱ्यांची बांधणी म्हैसूरचे राजे वाडियार यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. या राजांनी कैलासची यात्रा केलेली होती. त्यांना त्यावेळी या भागातून उतरतेवेळी अडचणी आलेल्या होत्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे त्यांनी तयार केलेल्या या पायऱ्या होय. 4444 पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर लखीमपूर हे गाव लागतं. इथं वस्ती बिलकुल नाही, पण 3 हॉटेल्स मात्र आहेत. कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा इथल्या पराठा आणि बटाट्याच्या भाजीची चव ही नक्कीच चांगली असते. इथं सर्व प्रकारची नामवंत कंपन्यांची बिस्किटं पण उपलब्ध असतात. इतक्या दुर्गम भागातील ही हॉटेल्स फक्त कैलास मानस सरोवरचे यात्रेकरू हेच यांची गिराईकं. खरोखरच चालकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपण अप्रतिम अवर्णनीय निसर्गाच्या सानिध्यात असता. एका बाजूला जोरात आवाज करत जाणारी कालीगंगा नदी तर दुसरीकडे धो धो आवाज करत वाहणारे धबधबे. असा थरारक आणि रोमांचकारी अनुभव. गालापासून लखीमपूरला पोचायला 3 तास लागतात. या चालण्यामध्ये आपण 1400 फूट खाली उतरतो आणि हे अंतर कापण्यासाठी 10,500 पावलं चालावी लागतात. लखीमपूर पासून 2.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर नज्जनगड नाला म्हणजेच नजांग फॉल लागतो. या नाल्यावर पूर्वी बांधलेला पक्का पूल वाहून गेलेला असल्यामुळे तिथं आणखी एक लाकडी कच्चा पूल बांधलेला आहे. लाकडी पूल कच्चा असला तरी तो धोकादायक नक्कीच नाही. नज्जनगड नाल्याच्या पाण्याचा प्रवाह हा काली नदीच्या पाण्याच्या प्रवाहापेक्षा कितीतरी पटीनं जोरात असून नाल्याचं पाणी शुभ्र दुधासारखं दिसतं, तर काली नदीचं पाणी काळं. हा पूल ओलांडून गेल्यानंतर मालपापर्यंतचा रस्ता हा डोंगरामध्ये पोखरून तयार केलेली 3 फुटी पायवाट आहे. बऱ्याच ठिकाणी चालताना ओढे तर ओलांडावे लागतातच किंवा डोंगराहून पडणारं पाणी हे अंगावर घ्यावं लागतं.
हा आहे मालपा. 17 ऑगस्ट 1998च्या रात्री एका डोंगरानं आपली जागा सोडली आणि संपूर्ण मालपा कॅम्प काली नदीमध्ये विलीन झाला. हीच ती जागा जिथं पूर्वी यात्रेकरू राहत होते. इथं पण गाल्यासारखाच कॅम्प होता. 1998ची 12वी बॅच कॅम्प सहित संपूर्णपणे दगडाखाली काढली गेली. एकही यात्रेकरू शिल्लक राहिला नाही. तसंच त्यांच्या बरोबरचे पोर्टर, घोडेवाले सुद्धा शिल्लक राहिले नाहीत. पूर्वीच्या एका अत्यंत विलोभनीय आणि सुंदर अशा राहण्याच्या ठिकाणाचं दगडाच्या खाणीमध्ये रूपांतर झालेलं आहे. मालपा कॅम्प वाहून गेल्यापासून यात्रेकरूंना गाल्याहून सरळ बुधीला जावं लागतं. यापूर्वी गाल्याहून यात्रेला सुरुवात झाल्यानंतर मालपाला मुक्काम असे आणि यात्रेकरू दुसऱ्या दिवशी बुधीकडे प्रयाण करत असत. हा आहे 17 ऑगस्ट 1998च्या काळ रात्री पूर्वीचा मालपा कॅम्प. एका बाजूनं घोंगावत वाहणारी काली नदी तर दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर. यात्रेकरूंच्या मनाला भुरळ घालणाऱ्या निसर्गाच्या कुशीत वसलेला असा हा कॅम्प यात्रेला येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूंच्यासाठी नेहमीच सज्ज असायचा. हेच ते 60 दुर्दैवी यात्रेकरू. या यात्रेकरूंच्या मध्ये प्रतिमा बेदींचाही समावेश होता. निसर्ग जितका सुंदर तितकाच रौद्र, जितका भयानक तितकाच मनमोहक, जितका वेडावून टाकणारा तितकाच थरकाप उडवणारा, अशी ही निसर्गाची विविध रूप यात्रेमध्ये आपल्या सोबतच असतात. काली नदीचं खरं रौद्र रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं. तिचा प्रवाह आणि वेग, या नदीच्या प्रवाहामध्ये डोंगरावरून येऊन पडलेले मोठमोठे दगड, त्या दगडांच्या अडथळ्यांमुळे पाण्याचा बदललेला प्रवाह आणि होणारा आवाज. या पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजापुढे आपल्याला दुसऱ्या कशाचाही आवाज ऐकू येत नाही. अगदी सहयात्रेकरूशी देखील ओरडून बोलावं लागतं. समुद्र सपाटीपासून 16,000 फूट उंचीवरून सुरू होणाऱ्या या नदीचा प्रवास धारचुलापर्यंत याच वेगात चालू असतो आणि तिच्या साथीनं आपण धारचुलापासून ते कालापानीपर्यंत तिच्या किनाऱ्यावरूनच चालत जात असतो. मालपापासून 5 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर लामारी नावाचं गाव येतं. गाव म्हणजे काय? 3 घरं आणि एक चहाचं दुकान. मालपानंतरचा यात्रामार्ग हा डोंगर चढण्याचा आहे. गालापासून ते मालपापर्यंत आपण जेवढे खाली उतरून येतो, म्हणजे जवळजवळ 1400 ते 1500 फूट खाली उतरून येतो, ते पुन्हा आपल्याला 2500 फूट उंचीचा मार्ग चढायचा असतो. या प्रवासात बऱ्याच ठिकाणी एकतर ओढे ओलांडावे लागतात किंवा धबधब्याखालून जावं लागतं. एके ठिकाणी डोंगरातून 300 ते 350 फूट उंचावरून फेसाळलेल्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा धबधबा खाली कोसळत असतो. या धबधब्याचा नजारा अगदी छत्रीसारखा दिसतो. तोच हा छाताखोल धबधबा. गाला ते बुधी हे अंतर 24.43 किलोमीटर आहे आणि ते पार करण्यासाठी 34,900 इतकी पावलं चालावी लागतात. प्रवासाला सुमारे 10 तास लागतात. बुधी हे गाव समुद्र सपाटीपासून 8,900 फूट उंचीवर आहे आणि इथून पुढं हवेतील गारव्याचं प्रमाण वाढत जातं. प्रवासात पाऊस आणि बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या धबधब्यांमुळे यात्रेकरू बऱ्यापैकी भिजतात. रेनकोट शिवाय हा प्रवास अशक्य आहे. हा आहे बुधीचा कॅम्प. बुधीची कॅम्प साईट फारच सुंदर आहे. बुधी गावात 50 ते 60 घरं आहेत आणि गावाची लोकसंख्या 400 ते 500च्या आसपास आहे. बुधीपासूनच्या पुढील सर्व गावातील लोक हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असल्यामुळं वस्तीसाठी धारचुलाला जातात आणि हिवाळा संपला की पुन्हा आपल्या गावी परत येतात. 8वा दिवस, बुधी ते गुंजी. आजचा प्रवास बुधीहून चालू होतो आणि गुंजीला संपतो. एकूण 15 किलोमीटरच्या प्रवासातील पहिले 2 तास म्हणजे छियालेक पर्यंत फक्त डोंगर चढायचा. 2 तासात सर्वसाधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा चढ चढून होतो आणि या 3 किलोमीटरमध्ये आपण 1950 फूट वर चढून जातो. अंदाजे 4700 पावलं चालणं होतं. इथं बऱ्यापैकी दमछाक होते. इथं एक छोटेसं हॉटेल आहे आणि बऱ्यापैकी चहा मिळतो तिथं. या संपूर्ण यात्रेमध्ये एकतर गाईच्या दुधाचा किंवा दुधाच्या भुकटीपासून तयार केलेल्या दुधातील चहा आपल्याला प्यावा लागतो.
कारण इतक्या उंचीवर म्हैस पाळणं हे हवामानाच्या दृष्टीनं अशक्यच आहे. चियालेक हे एक मोठं असं पठार आहे. इथून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सारख्या प्रदेशात प्रवासाची सुरुवात होते. या परिसरात आपल्याला केव्हाही न बघितलेली अनेक प्रकारची विविध रंगी रानफुलं पाहायला मिळतात. इथून पुढील भाग हा इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBP यांच्या ताब्यात आहे. ITBP चे जवान आपलं स्वागत बटाट्याचे गरम वेफर्स देऊन करतात. चियालेक पासून सर्वसाधारण 3 किलोमीटर गेल्यानंतर गरब्यांग हे गाव लागतं. चियालेक ते गरब्यांग पर्यंतचा रस्ता ओल्या पांढऱ्या मातीचा आणि निसरडा उतार असलेला आहे. गरब्यांग हे एक वैशिष्ट्यपूर्ण वैभवशाली खेडेगाव होतं. इथले लोक भोट जातीचे हिंदू किंवा तिबेटी वंशाचे आहेत. पुरुषांच्या मानानं स्त्रिया दिसायला सुंदर आहेत. शेती, मेंढपाळ आणि लोकर बनवणं हा यांचा मुख्य उद्योग. 1962च्या भारत चीन युद्धापर्यंत भारत तिबेटमधील हे एक मोठं असं व्यापारी केंद्र होतं. पण 1962च्या युद्धानंतर संपूर्ण व्यापार बंद पडला. हिमालयामध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे इथल्या बऱ्याच घरांची पडझड झालेली आहे. बरीच घरं बऱ्यापैकी जमिनीत गेलेली आहेत, म्हणून याला सिंकिंग व्हिलेज असंही म्हणतात. घरांच्या चौकटी आणि दरवाजावरील किंवा सर्व प्रकारच्या लाकडावरील कोरीव काम पाहिल्यानंतर इथल्या पूर्वीच्या समृद्धीची, कला परंपरेची जाणीव आपल्याला नक्कीच होते. गरब्यांग गावातील लोक यात्रेकरूंच्याकडून वेगवेगळी औषधं मागून घेतात. त्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य सेवेचा कुठेही मागमूस सुद्धा आपल्याला दिसत नाही. औषधाबरोबरच यात्रेकरू आपल्याबरोबर आणलेल्या भेटवस्तूही त्यांना देतात. इथंही 1-2 छोटेखानी हॉटेल्स आहेत. कैलास मानस सरोवराची यात्रा पूर्ण यशस्वी करून आलेली दुसरी तुकडी या गावाच्या आसपासच आपल्याला भेटते. पुढील यात्रेविषयी जाणाऱ्यांमध्ये थोडी उत्सुकता असतेच, त्यामुळे त्याबाबत थोडी चर्चा होते आणि पुन्हा सर्व यात्रेकरू मार्गस्थ होतात. गरब्यांग गाव सोडल्यानंतर शंगरू नावाचं गाव लागतं. इथं नेपाळमधून वाहत येणाऱ्या टिंकर नदीचा संगम होतो. यात्रेमध्ये धारचुला पासून ते कालापानीपर्यंत आपण काली नदीच्या कडेनच प्रवास करत असतो. या संगमानंतरचा गुंजीपर्यंतचा रस्ता हा सपाट रस्ता आहे. गुंजीचा कॅम्प जवळजवळ 4 किलोमीटर लांबूनच दिसतो. आपल्याला वाटतं आपण अर्ध्या तासात पोहोचू, पण प्रत्यक्षात तिथं पोहोचायला वेळ लागतो. गुंजीला पोहोचण्यापूर्वी आपण नपलचू या गावातून पुढे जातो. तिथं 25 ते 30 पिवळ्या दगडातील सिमेंटचा वापर न करता एकावर एक रचलेल्या दगडांची फारच सुंदर घरं आहेत. पण बहुतेक घरांना कुलपं असून लोक गाव सोडून गेलेले दिसतात. 2-4 घरं उघडी होती. घरांच्या चौकटी आणि दरवाजावर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतं. चौकटीच्या मध्यावर कोरलेला गणपतीही आपल्याला पाहायला मिळाला. नपलचू आणि गुंजीच्या मधून कुट्टी नावाची नदी वाहते. या नदीवरील पूल पार केल्यानंतर गुंजी या गावाची हद्द चालू होते. गुंजी ग्रामपंचायतीनं स्वागतासाठी सिमेंट कॉन्क्रीटची कमानच घातलेली आहे. गावात 125 ते 150 घरं असून घरांची रचना सर्वसाधारण अशी आहे की खाली जनावरांचा गोठा, गाय, बकरी बांधण्यासाठी आणि वरच्या मजल्यावर लोकांची राहण्याची सोय. पहिल्या मजल्यावर चढण्यासाठी जिने बांधलेले नसून मोठ्या मोठ्या झाडांचे बुंधे कापून आणि त्यामध्ये पायऱ्या कोरून ते ओंडकेच इमारतीवर टेकवून ठेवलेले आहेत. इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती, मेंढपाळ, लोकर तयार करणे, गालिचे करणे. गुंजी हे नागरी वस्ती असलेलं शेवटचं गाव. यापुढे जी वस्ती आहे ती फक्त ITBPच्या जवानांची. या गावातूनच डावीकडून एक रस्ता छोटा कैलासकडे जातो.
ज्या भाविक यात्रेकरूंना कैलास मानस सरोवर यात्रेसाठी जाता येत नाही असे भाविक छोटा कैलास किंवा आदि कैलासला जातात. ही यात्रा कुमाऊ मंडल विकास निगम द्वारा आयोजित केलेली असते. हा आहे गुंजी कॅम्प. हा कॅम्प गुंजी गावापासून जवळजवळ 2 किलोमीटर लांब मोठ्या पठारावर आहे. या कॅम्पला लागूनच ITBPच्या जवानांचा मोठा कॅम्प आहे. त्यांचे हेलिपॅड, दवाखाना, मंदिर आहे. तसंच भारतीय स्टेट बँकेची भारतातील या भागातील शेवटची शाखा इथंच आहे. इथं आपण ट्रॅव्हलर चेकचे पैसे घेऊ शकतो. हाच तो ITBPचा गुंजी येथील दवाखाना. इथल्या दवाखान्यात यात्रेकरूंची फेर वैद्यकीय तपासणी ITBPच्या डॉक्टरांच्याकडूनच केली जाते. विदेश मंत्रालयातर्फे कळवण्यात आलेल्या आवश्यक त्या सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि एक्सरेची फेर वैद्यकीय तपासणी इथले डॉक्टर करतात. तसंच गुंजीपर्यंतच्या प्रवासाचा यात्रेकरूंवर ताण पडून त्यांच्या रक्तदाबामध्ये काही फरक झालेला आहे किंवा नाही, किंवा थंड हवेमुळे सर्दीचा त्रास होऊन छाती भरली आहे का, हे सर्व या ठिकाणी पाहिलं जातं. सर्वसाधारणतः प्रकृतीमध्ये जर मोठा दोष अथवा काही फेरफार निर्माण झाला नसेल तर इथले वैद्यकीय अधिकारी पुढील प्रवासासाठी परवानगी देतात. तपासणी पूर्ण झाल्यावर डॉक्टर स्वतः कॅम्पमध्ये येऊन सर्व यात्रेकरूंना या पुढील प्रवासात घ्यायची दक्षता वगैरे बाबत विस्तारानं समजावून सांगतात. रूम मिलेगा, लेकिन ये भी नहीं कि बिल्कुल ही पीछे रह जाओ. ठीक है ना, टाइम कवर भी करना है लेकिन टाइम काफी मिलेगा, जल्दी भी नहीं है. किसी को कोई जैसे नौशिया, वोमिटिंग, हेडेक मैंने बता दी, एक कॉमन चीज होती है, घबराने की बात. कंट्रोल रख, दिमाग ठंडा रखना है. ठीक है, हंसी खुशी जाना है. ठीक है, बाकी आप लोग फिट ही हो, है ना, बस. और डिसिप्लिन मेंटेन करना है. कोई रह गया, कोई थोड़ा सा रह गया, कोई फोटो लेके कैमरा सेव करने लग गया, दिक्कत आ जाएगी फिर, है ना. अगर मान लो कोई रह गया, हमें पता नहीं चला, तो कुछ हो गया तो उसको. बुधी ते गुंजी हे अंतर 20.15 किलोमीटर आहे आणि त्याकरता आपल्याला 28,799 पावलं चालावी लागतात. यासाठी 9 तास लागतात. आता आपण समुद्र सपाटीपासून 10,500 फूट उंचीवर असतो, त्यामुळे हवेतील गारवा वाढत जातो. सर्वसाधारण इथून पुढे हवा विरळ होत जाते, झाडी कमी होत जातात, डोंगर रखरखीत होत जातात, मोठ्या झाडांची आणि वृक्षांची जागा झुडपं घेतात. हवा विरळ होत जाते आणि त्यामुळे हवेतील प्राणवायूचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे थोड्याशा चालण्यानं सुद्धा थकवा जाणवतो. गुंजी ते कालापानी 9वा दिवस. आज यात्रा गुंजीला सुरू होते आणि कालापानीला संपते. आपल्याला फक्त 9 किलोमीटर चालायचं असतं, पण संपूर्ण चालणं विरळ हवेतून आणि थोड्याफार चढ उताराचं आहे. एकूण 9 किलोमीटर मध्ये आपण 500 फूट उंची चढून जातो. यापूर्वीच्या यात्रेची सुरुवात पहाटे 5 वाजता होत असे, पण गुंजी ते कालापानी हा मार्ग पूर्वीच्या मानानं छोटा असल्यामुळं इथून सकाळी 9 वाजता प्रयाण होतं. आतापर्यंत आपल्या प्रवासात आपल्याबरोबर उत्तर प्रदेश सरकारचे 2 पोलीस असत, पण गुंजीच्या पुढे हे पोलीस येत नाहीत. तर त्यांच्याऐवजी भारतीय हद्दीपर्यंत म्हणजेच लिपुलेख पास पर्यंत ITBPचे जवान यात्रेबरोबर असतात. यापूर्वीचा प्रवास हा प्रत्येक यात्रेकरू आपल्या इच्छेप्रमाणे करत असतो, म्हणजे कुणाचा कुणाशी मेळ नसतो. पहिला यात्रेकरू कॅम्पवर पोहोचल्यानंतर शेवटचा यात्रेकरू हा 4 ते 5 तासांच्या अंतरानं तिथं पोहोचतो. सर्व यात्रेकरू एकत्र कधीच चालत नाहीत, पण गुंजीनंतर असं होत नाही. ITBPच्या जवानांची शिस्त सगळ्यांनाच बंधनकारक असते. इथून पुढील यात्रेत बंदूकधारी जवान सोबतीला असतात. सर्व यात्रेकरूंना ठराविक वेळी एकत्र जमण्याचा आदेश दिलेला असतो. सर्व यात्रेकरूंची रांग लावलेली असते. यात्रेकरूंची मोजणी होते. यात्रेकरूंच्या पुढे 2 बंदूकधारी जवान, यात्रेकरूंच्या मध्ये 2 बंदूकधारी जवान आणि यात्रेकरूंच्या शेवटी 2 बंदूकधारी जवान अशी यात्रा पुढे पुढे जात असते. प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर पुढचे जवान थांबतात आणि सर्व यात्रेकरू आल्याची खात्री करून घेतात आणि मगच पुढची यात्रा चालू होते. त्यामुळे सर्व यात्रेकरू कॅम्पवर अर्ध्या तासाच्या फरकानं पोहोचतात. यात्रा चालू झाल्यापासून पहिल्यांदाच सर्व यात्रेकरू एकत्र जात असतात. गुंजी सोडल्यानंतर अंदाजे 4 ते 5 किलोमीटर नंतर ITBP तर्फे गरम गरम चहा आणि बटाट्याचे गरम गरम वेफर्स दिले जातात. आपण जरी भारतीय हद्दीमध्ये घोडे किंवा चीन हद्दीमध्ये याक केलं असेल तरीही 100% त्याच्यावरूनच आपण यात्रा करू शकत नाही. खड्या चढावर किंवा खड्या उतारावर आपल्याला पायीच यात्रा करावी लागते.
त्यामुळं प्रत्येक इच्छुक भाविकाला चालण्याचा सराव करणं गरजेचं आहे. कालापानी कॅम्पच्या अगोदर 1 किलोमीटरवर गरम पाण्याचा एक झरा आहे. इथं आंघोळीला परवानगी आहे. यात्रेत आंघोळीसाठी कोणत्याही कॅम्पवर गरम पाण्याची सोय केली जात नाही. थंड हवेत गार पाण्यानं आंघोळ करणं तर शक्य नसतं. त्यामुळे या झऱ्यावर सर्व यात्रेकरू गरम पाण्याच्या आंघोळीचा लाभ घेतात. या यात्रेमध्ये लागणाऱ्या मुख्य नद्यांपैकी काली नदीचा उगम नेपाळ हद्दीतील कालापानी या ठिकाणी होतो. पहाडाच्या पायथ्याशी इंडो तिबेटियन पोलीस फोर्सच्या जवानांनी यात्रेकरूंच्या आणि इतर लोकांच्या मदतीनं काली मातेचं मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराच्या गर्भातूनच काली गंगेचा उगम होतो. मागील डोंगरातून बाहेर पडणारं पाणी देवळाच्या पुढील भागातील बांधीव कुंडात येतं. कुंडातील पाणी स्फटिकासारखं स्वच्छ, निर्मळ आणि चवीला अतिशय गोड आहे. हे पाणी पिऊन यात्रेकरूंचं मन तृप्त होतं. जादा झालेलं पाणी त्यातून बाहेर पडून वाहत जातं. इथूनच संत गतीनं वाहत जाणारी काली गंगा पुढं पुढं चवताळलेल्या नागिणीप्रमाणे अकराळ विक्राळ रूप धारण करून तांडव नृत्य करतच वाहत असते. तिचं हे रूप पाहिल्यावर यात्रेकरूंच्या मनात एक अनामिक अशी भीती निर्माण होते. काली देवीच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे. ITBPचे जवान दररोज संध्याकाळी इथं भजनाचा कार्यक्रम करतात. यात्रेकरू पण त्यामध्ये सामील होतात. भजनाच्या साथीला आवश्यक असणारे हार्मोनियम, तबला, टाळ इत्यादी साहित्य तिथं आहे. या मंदिरात दिवसा लाऊडस्पीकरवरून भगवान शंकराच्या भजनाची कॅसेट अखंडपणे लावलेली असते. हा लाऊडस्पीकर आणि टेप रेकॉर्डर सोलर लाईटवर चालू असतो. इथं इमिग्रेशन ऑफिस आहे. प्रत्येक यात्रेकरूच्या पासपोर्टवर भारताच्या बाहेर जात असल्याबद्दलची नोंद या ठिकाणी केली जाते. गुंजीपासून कालापानीपर्यंत पोचायला आपल्याला 12,999 पावलं चालावी लागतात. एकूण अंतर 9.9 किलोमीटर होतं, तर 9 किलोमीटर चालायला 4 तास लागतात. कालापानी समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे. हा आहे कालापानी इथला कॅम्प. भगव्या रंगाच्या डोमच्या आतील राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था ही अशी असते. सर्वच कॅम्पवर यात्रा सुरू करण्यापूर्वी गरम गरम असा नाश्ता दिला जातो. त्यामध्ये पुरी भाजी, चहा, बॉर्नव्हिटा, कॉर्नफ्लॅक्स असं सगळं साहित्य दिलं जातं आणि त्यानंतरच पुढील यात्रेला सुरुवात होते. सर्वसाधारण सर्व कॅम्पवरील स्वयंपाकगृह ही अशीच असतात. दहावा दिवस. कालापानी ते नाभिढांग आणि ओम पर्वताचं दर्शन. 10व्या दिवशी कालापानीहून नाभिढांगला जायचं असतं. अंतर आहे 9 किलोमीटर. एकूण 9 किलोमीटर मध्ये आपण 2,000 फूट उंचीत चढत जातो आणि समुद्र सपाटीपासून 13,000 फूट उंचीवर जाऊन पोहोचतो. कालापानी ते नाभिडांग या प्रवासापासून झाडांनी आपली सोबत सोडलेली असते.
यात्रेला सकाळी 8 नंतर सुरुवात होत असते. सूर्योदय पहाटे 5 ते 5:30 दरम्यान होत असल्यामुळं 8 वाजेपर्यंत सूर्याची प्रखरता फारच वाढलेली असते. जर ढग नसतील आणि शरीर झाकून घेतलेलं नसेल तर सर्व शरीर करपून जातं. ढग नसतील तर आकाशाचा रंग निळाभोर दिसतो. इतकं सुंदर निळं आकाश आपण आजवर पाहणं मुश्किलच. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम नमः शिवाय मंगलम नामंगलम नकार मंगलम नामंगलम नकार मंगलम नाद बिंदु कलातीत वेद मंगलम नाद बिंदु कलातीत वेद मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम नमः शिवाय मंगलम मामंगलम मकार मंगलम मंगलम मकार मंगलम महादेव दया सिंधु ईश मंगलम महादेव दया सिंधु ईश मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम नमः शिवाय मंगलम ओम नमः शिवाय मंगलम कालापानी ते नाभिडांग या भागात एक खोपटं वजा हॉटेल आहे. त्याचं नाव आहे डँग चू. गरम चहा आणि बिस्किटांची सोय इथंही आहे. कालापानीपासून 6 ते 7 किलोमीटर चालून गेल्यानंतर लांबूनच ओम पर्वत दिसतो. नाभिडांग कॅम्पच्या पूर्वेला एका पर्वतावरच नैसर्गिक अशा तऱ्हेच्या खाचा निर्माण झालेल्या आहेत की ज्यामध्ये वातावरणामुळे बर्फ जमा झाल्यावर त्याचा आकार ओम सारखा दिसतो. बर्फ जरी वितळलं तरी ओम हा आकार पर्वतात कोरल्यासारखाच राहतो. दुपारनंतर हा पर्वत ढगाने वेढलेला असतो. ओंकारं बिन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. हा आहे नाभिडांग इथला कॅम्प. हा भारतातील शेवटचा कॅम्प आहे. या कॅम्पच्या पूर्वेला ओम पर्वत आहे. आपल्याला कॅम्पवरून ओम पर्वताचं दर्शन होतं. इथून पुढं भारतीय हद्दीमधून चीनमध्ये जाताना फोटो काढायला अथवा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आपल्याला मनाई आहे. तसंच आपण आतापर्यंत काढलेल्या फोटोंचे सगळे रोल्स आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कॅसेट्स इथं जमा कराव्या लागतात. आपण यात्रा करून परत येतो तेव्हा ते रोल आणि कॅसेट्स आपल्याला परत मिळतात. आपल्या कॅसेट्स आणि फोटो चीनी सैनिकांच्या हाती पडू नयेत हीच यामागची भावना आहे. नाभिडांग शेवटचा कॅम्प असल्यामुळं आपल्याकडे असलेले जादा कपडे आणि सामान इथं ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच इथं सॅटेलाइट फोनचीही सोय आहे. कालापानीहून नाभिडांगला पोहोचण्यासाठी आपल्याला 13,442 पावलं चालावी लागतात. एकूण अंतर 9.40 किलोमीटर होतं. आता आपण समुद्र सपाटीपासून 13,000 फूट उंचीवर असतो. म्हणजेच आज आपण 2,000 फूट उंचीचा चढ चढतो आणि त्यासाठी आपल्याला 5 तास लागतात. दुपारी जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर ITBPचा मुख्य अधिकारी दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाबद्दलची माहिती देतो. थोड़ा सांस लेकर भी सर चलना है, थोड़ा स्टिप चढ़ा है. हमारा लास्ट बेस पहुंचेगा. लास्ट बेस पहुंचने के बाद बस हाफ किलोमीटर सिर्फ हाफ किलोमीटर है के पास. वहाँ पर जा करके
आप लोग वहाँ सब क्लोज होंगे। क्लोज होने के बाद जो आप लोग के पास पाउडर्स आए हैं लीज आए हैं उनको फाइनल जगह में फाइनल उस जगह जा करके पेड करना है आप लोगों को पैसा जो भी आप लोगों ने तय किया है वो चीज़ वहाँ फाइनली पेमेंट। इसके बाद फिर वहाँ से थोड़ा सा आगे जाकर आधे किलोमीटर जाने के बाद मैं आपको पास में पहुँचने से पहले 50 गज पीछे ही क्लोज करूँगा सारे हमारे यात्रियों को बाद अकाउंट करूँगा। इसके बाद इनके पास जो भी आप लोगों के जो पर्सनली सामान ले जाने छोटी मोटी सामान है पीठ में जो ले जाते हैं। 11वा अर्थात आव्हानात्मक दिवस, चीनच्या हद्दीत प्रवेश. हिमालयाच्या पर्वतरांगा ओलांडून तिबेटमध्ये प्रवेश करण्याकरता अनेक खिंडी आहेत. या खिंडी म्हणजेच पास होय. त्यातीलच एक म्हणजे लिपुलेख पास. याची उंची 17,600 फूट इतकी आहे. नाभिढांग ते लिपुलेख पर्यंत हा प्रवास म्हणजे फार मोठा चढाचा प्रवास आहे. इथं मनुष्य तर थकतोच पण घोडेही थकतात. जवळजवळ 5,000 फुटांची उंची चढायची असते आणि ती सुद्धा मर्यादित वेळेत आणि मर्यादित अंतरामध्ये. आतापर्यंतच्या यात्रेतील सर्वात अवघड प्रवास म्हणजे नाभिढांग ते लिपुलेख पास. याची दोन कारण आहेत. एक म्हणजे लिपुलेख पासवर 7 वाजण्यापूर्वी पोहोचणं गरजेचं असतं, कारण खालून चीन मधून परत येणाऱ्या बॅचला सोडण्यासाठी जे अधिकारी आलेले असतात तेच अधिकारी आपल्याला चीन मध्ये घेऊन जाणार असतात. 7 वाजण्यापूर्वी लिपूवर पोहोचायचं म्हणजे पहाटे 2 वाजता उठून 3 वाजता चालायला सुरुवात करावी लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 किलोमीटर मध्ये 4,700 फूट उंची आपल्याला पार करायची असते आणि ती पण संपूर्ण अंधारात, कुठेही न थांबता, हातात बॅटऱ्या घेऊनच. त्यातच पावसाची पण शक्यता असते. इतक्या उंचीवरील पाऊस म्हणजे बर्फाचं पाणीच अंगावर पडत असतं. सगळं शरीर गारठून जातं. या प्रवासात बरेच ओढे आहेत. ते दिसण्यापूर्वीच कानांना जाणवतात. पण या प्रवासातील एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक 2 यात्रेकरूंच्या मागं ITBPचा एक जवान चालत असतो. तसंच गुंजीतील डॉक्टर पण त्यांच्या सर्व स्टाफसह ऑक्सिजन आणि स्ट्रेचरसह असतात. त्यामुळं काळजी करण्यासारखी परिस्थिती नसते. नाभिडांग आणि चीन मधील तकलाकोट हे वायरलेस सेटद्वारा जोडलेले आहेत. तकलाकोटहून लिपूवर येणारी बॅच किती वाजेपर्यंत वरती पोहोचेल हे ITBPच्या मुख्य अधिकाऱ्याला वायरलेस सेटवरील संदेशामुळे समजलेलं असतं. जर या तुकडीला वर येण्यासाठी वेळ लागणार असेल तर आपल्याला लिपू पासच्या अलीकडे 1 किलोमीटरवर थांबवतात आणि निरोप आल्यानंतर पुन्हा वर चढायला सुरुवात करतात. आपण आता 17,600 फूट उंचीवर पोहोचलेलो असतो. इथं जास्त वेळ एके ठिकाणी थांबणं धोकादायक असतं, कारण सोसाट्याचा थंड वारा वाहत असतो आणि आपण जर शरीराची हालचाल केली नाही तर ते बधीर होण्याची शक्यता असते. आपण जेव्हा लिपुलेखवर येतो तेव्हा इथं खालून दुसरी बॅच आलेली असते किंवा 5 ते 10 मिनिटातच येते. यशस्वीपणे यात्रा पूर्ण करून आलेल्यांच्या बरोबर थोड्या गप्पा होतात आणि आपण चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होतो. इथं चीनमधील अली टूर्स आणि ट्रॅव्हल कंपनीतर्फे त्यांचे प्रतिनिधी आपल्याला घ्यायला आलेले असतात. सर्व कागदपत्रांची देवाणघेवाण होते. लिपुलेख पास पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर चीन सरकारची बस येऊन थांबलेली असते. लिपुलेख पास ते बस पर्यंत जाण्यासाठी चीन सरकारतर्फे घोड्यांची सोय केलेली असते. पण घोड्यांची संख्या कमी असल्यामुळे काही यात्रेकरूंना चालत जावं लागतं. लिपुलेख पास ते बस पर्यंतचं अंतर हे सगळं उतारावरील असल्यामुळे चालत जाणं पण त्रासदायक वाटत नाही. आपलं सर्व सामान कंपनीच्या घोड्यांमार्फत बस पर्यंत आणलं जातं.